ताई, एक बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हा लव्ह जिहाद हा शब्दप्रयोग बनवला कोणी, हा कुठून आला, हा कसा आला? म्हणजे हिंदू लोकांनी क्रिएट केलेला फेक नरेटिव्ह आहे का? 2009 ला केरळामध्ये अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या, की हिंदू समाजातल्या साधारण 4-4.5 हजार मुली ह्या एकाच समाजातल्या मुलांच्या बरोबर गेल्याचं आढळलं. त्यावेळेसचे तिथले जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, शशीधरन नांबियार, एका मासिकामध्ये किंवा पाक्षिकामध्ये केरला कौमुदी म्हणून त्याच्यामध्ये ती एक बातमी आली, की केरळमधून 4.5 ते 5,000 मुली एका पर्टिक्युलर समाजाच्या म्हणजे मुस्लिम समाजाच्या मुलांच्या बरोबर गेलेल्या आहेत. त्यावेळेस त्यांनी तो विषय अतिशय गांभीर्याने घेतला. स्थानिक पोलीस प्रशासनाला संपूर्ण रिपोर्ट द्यायला सांगितलं पाहिजे. मग 4.5 ते 5,000 मुली ह्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून म्हणजे अगदी बारकाईने विचार केला, तर आपल्या आजूबाजूचा जर परिसर घेतला, तर एखाद्या मुलीला मराठा मुलाबरोबर प्रेम होऊ शकतं, एकीला ब्राह्मण बरोबर होऊ शकतं, ख्रिश्चन बरोबर होऊ शकतं. पण 4.5 ते 5,000 मुली एकाच समाजाच्या विशिष्ट समाजाच्या मुलांच्या मागे का जाऊ शकतात? तर त्याला काहीतरी कारण असेल. त्याच्या मागे काही प्लॅनिंग झालंय का? प्लॅनिंग झालंय का? आणि मग ती गोष्ट निदर्शनात आल्यानंतर त्यांना कळलं, की हे प्रेम नाही. दिस इज नॉट लव्ह. दिस इज लव्ह जिहाद. कारण त्या मुलींना नेल्यानंतर म्हणजे आजही आपण बघतो, की समजा 2 भिन्न धर्मीयांनी जरी लग्न केलं, तर समोरची जी व्यक्ती म्हणजे ती मुलगी जी आहे, तिला धर्मांतरण करण्यासाठी आपण कुठलंही तिच्यावर प्रेशर आणत. तुझी जी विचारधारा आहे ती तू फॉलो कर. तुझे जे रिलिजियस प्रॅक्टिसेस आहेत ते तू फॉलो कर असं आपण म्हणतो. परंतु इथे प्रेम करेपर्यंत अनेक वेळा असं होतं, की तुम्ही मुस्लिम आहात हे सांगतही नाही. खोटी नावं वगैरे. खोटी नावं घेतात. म्हणजे नावं अशी असतात, की बंटी, बबलू, अमित, समीर, राजू ही अशी नावं असतात. त्यामुळे सुरुवातीला मैत्री करत असताना त्या मुलीला कळत नाही. ज्यावेळेस ती मैत्री वाढते, त्याच्यानंतर तिला ज्यावेळेस समजतं, तोपर्यंत ती मागे येऊ शकत नाही. कारण अनेक गोष्टींमध्ये ब्लॅकमेलिंग असतं. हे बरेचसे प्रकार मुलींच्या बाबतीमध्ये घडतात. ब्लॅकमेलिंग म्हणजे काय केलं जातं? त्यांचे फोटोज, व्हिडिओज अशा पद्धतीच्याही मुली होत्या, की ज्या अतिशय ह्या विषयामध्ये घाबरायच्या, की त्यांना ज्यावेळेस कळते, की आपण काहीतरी चुकीचं करतोय आणि चुकीच्या विषयात अडकलोय, परंतु त्या परत येऊ शकत नव्हत्या. काहीतरी असं फोटो व्हिडिओ वगैरे काढण्यात आलं असेल आणि त्याची भीती दाखवून. म्हणजे अनेक मुली अशा आहेत, की त्यांना परत यायचं असतं. ओके, म्हणजे मुलींना हल्ली हे रिअलाइज व्हायला लागले लवकर, की आपण कुठेतरी फसलोय. पण हे ब्लॅकमेलिंगच्या मुळे त्या थोडंसं दलदल झाल्यासारखं आतमध्येच रुतत जातात त्या. हिंदवी स्वराज्य स्पीक्सच्या क्लिप्स चॅनलवरती आपण 3 मिनिट ते 8 मिनिटाचे व्हिडिओ टाकतो. आणि जर तुम्हाला हा पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल आणि संपूर्ण माहिती घ्यायची असेल, तर आपण हिंदवी स्वराज्य स्पीक्स या युट्यूब चॅनलला फॉलो करा. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पॉडकास्टची माहिती मिळेल.